पहा तर मग आज मी तुम्हाला किती छान अशा कुरडया करून दाखवत आहे. पांढऱ्या शुभ्र आणि चकचकीत. पहा, आपण हाताने दाबल्यात तरी तुटत नाहीत अशा कुरडया. चला तर मग आता कुरडयाची रेसिपी सांगत आहे. सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. जयश्री ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग मी वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करत आहेत. या पद्धतीने तुम्ही कुरडया एकदा नक्की ट्राय करा. अशा कुरडया केल्या तर तुमच्या कुरडया अजिबात बिघडणार नाही. चला, मी इथे साधारणपणे 5 किलो गहू घेतलेले आहेत. गहू स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्यात असलेली ठुशाचा कचरा वरती येतो. मी घेतलेले गहू स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घेते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही घेतलेले गहू स्वच्छ असे धुवून घ्या. बराच वेळ धुवून घेतल्यानंतर गव्हाचे काळे पाणी निघते आणि आपल्या कुरडया होण्यास एकदम छान मदत होते. चला तर मग मी आता घेतलेले गहू 2 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर एका बकेटमध्ये भिजू घातले, परंतु पुन्हा त्यावर काळं पाणी निघत होतं, त्यामुळे मी डबल एकदा 1 पाण्याने धुवून घेतले. असे साधारणपणे मी हे गहू 3 पाण्याने धुवून घेतलेत. गहू आपले भिजू घालताना मोठ्याच पातेल्यात नाही, डब्यात किंवा बकेटात, तुमच्याकडे अशा बकेटा असल्या तर घालू शकतात. हे पहा, एक रात्रभर भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवत आहे. दुसऱ्या दिवशी आपण प्रत्येक दिवशी गव्हातलं पाणी काढून घ्यायचं. यामुळे आपल्या कुरडया एकदम छान होतात, पांढऱ्या शुभ्र. मी दुसऱ्या दिवशीही त्या गव्हातलं पाणी काढून घेतलं आणि नंतर वरून चांगलं स्वच्छ पाणी घालायचं. असं 5 दिवस मी गहू भिजून दिलेत. तुम्ही किती दिवस भिजतात ते सांगा. आणि तुम्हाला जर येत नसतील कुरडया तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती फॉलो करा. तुमच्या कुरडया अजिबात बिघडणार नाहीत. असं करीत मी 4ही दिवस कुरडयातलं सर्व पाणी काढून घेतले आणि दुसरे पाणी घातले. आता 5व्या दिवशीची दाखवित आहे मी. 5व्या दिवशी पहा, आपले गहू किती छान फुगलेले आहेत. 5व्या दिवशी मी त्या गव्हातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि एका चाळणीत गहू काढून घेतले. गहू स्वच्छ पाणी वरून टाकून घ्यायचं, कारण त्याचा घाण असा वास येत असतो, तो येत नाही. सर्व पाणी टाकून घेतले आणि आता आपण त्याचा चीक करण्यासाठी घेऊ. चीक करण्यासाठी कुणी याला पाट्यावरही वाटतं, परंतु माझ्याकडे ही चिकाची मशीन आहे. मी मशीन एका पलंगाला लावून घेतले आणि नंतर त्याला स्वच्छ धुवून घेते, कारण त्यात लोखंडी गंज असतो. तो गंज चिकात पडू नये यासाठी. आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करा. ह्या मशनीने चीक घेणे एकदम सोपे जातं. मी एकटीनंच 5 किलो गव्हाचा चीक घेतलेला आहे. एका हाताने आपण गहू त्यात टाकायचे व वरून सावकाशपणे एका हाताने दळून घ्यायचे. माझी मशीन हलत होती, त्यामुळे मी तिला पुन्हा एकदा व्यवस्थित केले आणि पूर्ण गव्हाचा चीक 1 घंट्यात झाला असेल. चीक घेण्यासाठी कुठलीही झंझट राहत नाही. तुम्ही ही मशीन घेऊन चीक घेऊ शकता. पूर्वीच्या बाया पाट्यावर वाटीत होते, पण पाट्यावर वाटल्याने खूप मेहनत लागते. या मशनीने मी साधारणपणे 1 घंट्यात सर्व चीक घेतला. मी आधी मशीन सेट करते आणि नंतर तुम्हाला बोलते. पहा, आता मशीन एकदम व्यवस्थित सेट झाली आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व गव्हाचा चीक करून घ्यायचा. खाली एक टप किंवा पातेले ठेवायचं, कारण त्यातून पाणी आणि चीक गळतो. मी हे सर्व चीक व्यवस्थित असा करून घेते. पहा, किती छान आणि मस्त आपले गहू चुरायला लागले. गहू एकदम परफेक्ट भिजतात 5 दिवस. तुमचे गहू जर नाही भिजल्याने वाटले तर तुम्ही 6 दिवस भिजू शकतात आणि म्हणजे 5 दिवस पूर्ण भिजू शकतात. पहा आता किती छान आणि मस्त असा आपला चीक निघायला लागलेला आहे. यात गहूही निष्ठत नाहीत आणि काहीच नाही. पहा, तुम्हाला मी दाखवते किती छान चीक तयार झालेला आहे आपला. याप्रमाणे आपली परात भरली. आता आपण ही परात एका टपामध्ये काढून घेऊत. हा काढलेला चीक पाण्यात ठेवायचा बरं का, नाही तर त्याला चिकी धावते. आमच्याकडे चिकी बोलतात त्या चिकट पदार्थाला. तो जर चिकात मिसळला तर आपल्या कुरडया लाल होऊ शकतात. हे पहा, मी सर्व इथं चीक करून घेतलेला आहे आणि तो एका टपात काढून घेतलेला आहे. आता मी हे घेतलेला टप बाजूला ठेवते आणि मशीन काढून पाण्यात भिजू घालून ठेवते. पहा, आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व चीक पाणी टाकून व्यवस्थित गहू त्यात ढवळून घ्यायचे आणि पिळून काढायचे. पिळून काढल्यानंतर पुन्हा ते एका स्वच्छ पाण्यात टाकून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व कृती करा. तुमच्या कुरडया अजिबात बिघडणार नाहीत. याप्रमाणे सर्व चीक करून घ्यायचा. आणि आता मी सर्व काढून घेतलेले आहे. आता मी चीक गाळून घेत आहे. आपण भिजू घातलेल्याच बकेटात आपण हा चीक ओतणार आहोत.
चला तर मग मी घेतलेला चिक आता गाळून घेते आणि आपण ते पिळून घेतलेलं पुन्हा दुसऱ्या टोपल्यात टाकून द्यायचं, कारण त्याच्यातूनही चिक निघतो. याप्रमाणे मी 3दा गहू पिळून घेतले आणि आता तुम्हाला गाळून दाखवते. गाळताना सावकाश गाळायचे. एक डबा किंवा जग घ्यायचा आणि त्याने हळूवार धुडक्यावर टाकायची. याने धुडकं तेव्हाच खराब होतं. चाळणीने गाळू शकता, पण चाळणी धुवायला भरपूर त्रास होतो. त्यामुळे मी इथे साडीचं ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याने चिक गाळून घेत आहे. चिक गाळताना एकदम व्यवस्थित गाळायचा, त्यात गहू जाऊ द्यायचे नाही. माझ्याकडून थोडेफार गहू गेले होते, ते नंतर सूर्यात भरपूर त्रास देतात. पहा आता दुसऱ्या दिवशी दाखवत आहे मी. बकेट पूर्ण भरली होती चिकाने. ते चिक नव्हतं, पाणी होतं पूर्ण. मी त्यावरलं पाणी काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. पाणी काढताना एकदम सावकाश काढायचं, त्यात चिक जाण्याची शक्यता असते. रात्रभर पूर्ण शेट होण्यासाठी ठेवलेला चिक आहे. पहा आता मी पाणी काढून घेतले आणि आपलं आधणही आलेलं आहे. मी इथे साधारणपणे चिकाच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. पहा आता चुलीवर ढणढण जाळवायचा, म्हणजे भरपूर प्रमाणात जाळवल्यानंतर आपलं चिक घ्यायला शिजवण्यासाठी पाण्याला उकळी येऊ द्यायची. मी त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि थोडीशी त्रुटी टाका, कारण आपल्या कुरडया एकदम मस्त कुरकुरीत होतात. आता आपण हा चिक हाताने फोडून घेऊ. चिक फोडण्यासाठी भरपूर कठीण असतो. इथे खूप मेहनत लागते, कारण ते रात्रभर बुडाला बसलेला असतो. मी बऱ्याच वेळ चिक फोडून घेतल्यानंतर त्याला मिक्स करून घेतले आणि आता हाटायला घेताना एक टीप ध्यानात ठेवायची, जाळ एकदम कमी ठेवायचा. हे पहा मी एका हाताने चिक टाकून घेतला आणि एका हाताने हाटून घेतले. हाटताना फक्त दक्षता घ्यायची की गठोळ्या होऊ द्यायच्या नाहीत. एकदम भरभर हाटून घेतले. आता पातळ दिसते, पण ते एकदम व्यवस्थित असा आपला चिक तयार होतो. हटताना एकच हटून घ्यायचं, त्यात गाठी होतात बरं का. हटायला नंतर खूप मेहनत लागते. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही तो चिक पूर्ण हटून घ्या. पहा किती पांढरा शुभ्र आणि चकचकीत आपला चिक तयार झालेला आहे. साधारण अर्ध्या घंट्यानंतर पहा आपला चिक असा झालेला आहे. आपला चिक शिजला की नाही ते कसं ओळखायचं? चिक पांढरा असतो, नंतर थोडासा किंचित कलर बदलाला की समजून जायचं आपला चिक शिजलेला आहे. आणि असं नसेल समजत तर त्याला हात लावून पाहायचा. हात लावल्यानंतर हाताला जर आपल्या चिक चिटकला तर मग समजायचं नाही शिजला, आणि नाही चिटकला तर समजायचं चिटकला. चला तर मग मी आता तुम्हाला कुरडया घालून दाखवत आहे. मी गच्चीवर पातेले घेऊन आले, त्या खाली इस्तू आणला आणि एकदम हळूवारपणे आपण कुरडया घालायची. पहा तुम्हाला माझी कुरडया किती छान आणि मस्त आलेली आहे. याप्रमाणे मी सर्व कुरडया घालून घेते. आणखी एक घालून दाखवते बरं का हळूवारपणे. ते पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सावकाश कुरडया घालून घ्या. कुरड्याची जाडी एकदम थोडीशी जाडच ठेवायची, कारण नंतर काढायला त्रास होत नाहीत. पहा किती पांढरं शुभ्र आणि चकचकीत अशा आपल्या कुरडया आलेल्या आहेत. कुरडया घालताना जर तुम्ही साडीचा वापर करत असला तर ती साडी ओली ठेवायची. ओली ठेवल्यानंतर कुरडया काढायला जड जात नाहीत. मी इथे धोतर घेतले होते. धोतर आधी ओलं करून घ्यायचं आणि नंतर कुरडया घालून घ्यायच्या. पहा किती पांढऱ्या शुभ्र आणि चकचकीत अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझा कुरडयाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता तेही नक्की सांगा. पहा किती छान आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र, थोडीशीही बिघाड न होता अशा मी कुरडया बनवून दाखविलेल्या आहेत. ह्या 5 किलोच्या कुरडया आहेत. साधारणपणे 300 ते 350 अशा माझ्या कुरडया झालेल्या आहेत. एक दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर तुम्हाला दाखवते. त्या काढताना त्या धोत्रावर पाणी टाकायचं आणि काढून घ्यायचे. ह्या लाल झालेल्या नाहीत बरं का, पांढरे शुभ्र आहेत, परंतु मला तो व्हिडिओ घेता आला नाही. पहा आता किती पांढरे शुभ्र आणि चकचकीत आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तुम्हीही कोणत्या प्रकारे कुरडया करतात ते मला सांगा. पहा आपण दाबल्या तरी त्या हाताने तुटत नाहीत, इतक्या परफेक्ट आणि शायनी आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये त्या तळून दाखवीन, परंतु आता मी एक दिवसभर उन्हात वाळून घेतल्यात आणि दुसऱ्या दिवशीही असंच टोपलं उन्हात ठेवलं आणि खणखण वाळल्यानंतर आपल्या कुरडया अजिबात खराब होत नाहीत. चला तर मग तुम्हाला माझी कुरडयाची रेसिपी कशी वाटली? एकदम गावठी आणि परफेक्ट पद्धतीने मी कुरडया बनवलेल्या आहेत. तुम्ही या पद्धतीने कुरडया बनवून पहा. तुमच्याही कुरडया अजिबात बिघडणार नाहीत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटू अशाच एखाद्या उन्हाळी वाळवणासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. आणि जाता जाता तेवढं चॅनल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय, टेक केअर, गुड नाईट.